नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी हिरवळ बनण्याचं एकच कारण आहे. सर्व महाराष्ट्रामध्ये सध्या जातीय वातावरण पेटलेलं आहे. सर्व समाजाला मला एकच म्हणायचं आहे, सर्व आपापले आरक्षण वाचवण्यासाठी सर्व झटत आहेत. कुणी घेण्यासाठी झटत आहे, तर कुणी आपलं वाचवण्यासाठी झटत आहे. पण मला तुम्हाला एकच सांगायचं आहे, याच्यातून एक जातीय सलोखा. आता हे आमचे मित्र हे आहेत, वरले आमचे हे मित्र उद्धव उंबरे, हे माझे जिगरी दोस्त आहेत. 15 वर्षापासून आमचा जिगरी दोस्ताना आहे. हे प्युअर मराठा, शहाण्णव कोळी मराठा समाजातून येतात. पण आमचा लय जिगरी दोस्ताना, आमच्या घरातल्यासारखं एकदम वातावरण आहे. आणि त्यांनाही कुठल्या प्रकारची अडचण नाही आणि आम्हालाही काय अडचण नाही. आणि हे आमचे मित्र नाना रडे, खेडा बुद्रुक, हे या ठिकाणी आहेत. त्यांनाही कुठतरी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. आणि सध्या आम्ही त्यांना आता या ठिकाणी आमचे मित्र उद्धव उंबरे यांना रोप दिलेलं आहे. आमचे मित्र अंगद डरपे यांच्या शेतातले रोप आहे, कांद्याचं रोप आहे. आणि हे त्यांना ह्या ठिकाणी दिलेलं आहे. ते रोप उपटण्यासाठी आम्ही तिघंही या ठिकाणी सहकार्य करत आहेत. एकही रुपया, कुठल्याही रुपयाची अपेक्षा न करता या ठिकाणी आम्ही उपटत आहेत. असं म्हणजे मला विषय सांगण्याचा एकच उद्देश आहे, की सर्व आपले बांधव आहेत. सर्वांनी या ठिकाणी आपापल्या प्रमाणे लढत राहायचं आहे. कोण वाचवण्यासाठी लढत असेल त्याचंही अभिनंदन, कोण घेण्यासाठी लढत असेल त्याचंही अभिनंदन. पण मला एकच सांगायचं आहे, या ठिकाणी सर्व गावगाड्यातली लोक, सर्व सामान्य जनता या ठिकाणी एकच आहे. चला, आमचे मित्र उद्धवजी उंबरे या ठिकाणी आम्ही आता कांद्याचं रोप उपटत आहेत. आणि आमचे मित्र अंगदजी डरपे, खेडा बुद्रुक यांच्या शेतात आम्ही रोप उपटत आहेत. ते मित्र आमचे एवढे भारी आहेत, त्यांनी आम्हाला फोन केला. ते म्हणले उपटून घेऊन जा. एवढं आमच्यावर त्यांचं प्रेम आहे. देण्या घेण्याचं बघून घेऊ म्हणले, काय अडचण आहे, रोप उपटा आणि घेऊन जा. अशी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. धन्यवाद मग सर्व मित्रांना माझ्याकडून.